यशकडे इतक्या गायी आणि शेळ्या आल्या तरी कुठून त्याने नवीन बिझनेस स्टार्ट केला की काय? चला तर मग कसं झालं आज ते मी तुम्हाला सांगते. आज होते सगळे घरी, त्यामुळे थोडं मुलांना वाटत होतं चला खूप दिवसानंतर आपण कुठेतरी बाहेर जाऊन यावं. वातावरण पण खूप छान होतं, बारीक बारीक पाऊस आणि नंतर पाऊस पण नाही आणि थंडी हवा, असं वातावरण खूप सुंदर होता. जेवण वगैरे झालं, सगळं आटोपलं आणि निघालो आम्ही बाहेर. मग जायचं तरी कुठं? जातच जातो चाललो खूप समोर, पण जायचं तरी कुठं? सगळे एकमेकांना विचारतात कुठे जायचं. कोणीच काही सांगत नाही आणि कुणाला काही कळेना. कारण पोरांना फक्त बाहेर जायचं होतं, कुठे जायचं हे काही ठरवून नाही आले. म्हणाले चला जंगलच फिरून येऊ. त्या रोडनी आम्ही खूप दिवस झाले, म्हणजे साधारण 1 वर्ष झालं असेल आम्ही नाही गेलो. इतक्या दिवसामध्ये खूप काही बदल घडून आलेला होता तिथे, खूप बदल. आणि तिथे आमच्यासारखेच खूप सारे पर्यटकही होते. मग काय, तिथे गेल्यानंतर यशची मस्ती सुरू झाली. खूप लोक होते, कोणी फोटो काढत होते, कोणी व्हिडिओ बनवत होते. पक्ष्यांचा चिवचिवाहट पण होता, गुरं होते. आता गुरांची सुट्टीची वेळ झालेली होती, कारण सायंकाळ झालेली होती तर आमची चायची वेळ झालेली होती. बाहेर फिरायला जायचं असलं की मी चाय घरूनच बनवून नेते, कारण आम्ही अशा ठिकाणी जातो जिथे चाय भेटत नाही आणि आम्हाला चाय तर पाहिजे असते सायंकाळला. आम्ही चाय एन्जॉय केला आणि कुणी असे होते त्यांनी जेवण पण आणले होते. डबा पार्टी करून आपले भांडे वगैरे धुत होते. चाय एन्जॉय करून झाल्यानंतर यशचं सुरू होतं की माझं गोटा किती टप्पे घेतो. त्याने आपल्या बाबांसोबत शर्यत लावलेली होती आणि अशी आपली एन्जॉयमेंट सुरू होती. मग यशच्या हातामध्ये पाण्याची बॉटलचा थैला होता. मग काय, त्याला एक काडी दिली आणि गुरांच्या मागे पाठवलं. सगळे म्हणत होते हे करून बघ, तुला जमते की काय, मग आपण बिझनेस स्टार्ट करू. अशीच मस्ती करत करत आमचा पण वेळ निघून गेला आणि घरी जायची पण वेळ झाली. आम्ही पण निघालो घराकडे गुरांवासरांसोबत. खूप सारे लोक होते अजून पण तिथेच. कसं आहे ना की हप्ताभर काम केल्यानंतर जो 1 दिवस मिळतो सुट्टीचा, तो मोकळ्या हवेमध्ये, मोकळ्या वातावरणात, निसर्गासोबत काढावं असं सर्वांनाच वाटते. म्हणून होते लोक एन्जॉय करत. आम्ही निघालो आपल्या रोडनी. बघा किती मस्त असं शांत वातावरण आहे. असंच निसर्गातून निघून पोचलो आम्ही सिटीमध्ये. घराकडे जाता जाता आईस्क्रीमच्या दुकानसमोर थांबलो आणि आईस्क्रीम खाऊन घेतली. आता घरी जायचं होतं. इतकं एन्जॉय केल्यानंतर मग घरी जाऊन आता रात्रीच्या जेवणाची तयारी पण करायची होती. अशा प्रकारे गेला आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसं काय वाटला ते नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.